तर कोकाटेंस तर यापूर्वी कोकाटेंनी कोणती वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत पाहूया। नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले सर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा असं। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे नाही कांदे वगैरे ज्या पोळी वावरात कांदे वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील, जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करणार ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करणे, शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रीतसर होतील। तर कोकाटेंचं खातं बदललेलं आहे। क्रीडा आणि युवक कल्याण खातं हे माणिकराव कोकाटेंना देण्यात आलंय, तर दत्तात्रय भरणेंकडे कृषी खात्याची आता जबाबदारी असणार आहे। कोकाटेंना विधिमंडळामध्ये रम्मी खेळणं भोवलेलं आहे। अजित पवारांची काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटेंनी मंत्रालयात भेट देखील घेतलेली होती।